मैफिल सुरू व्हायच्या आधी एक नियम आहे आपल्या मैफिलीचा, जर कविता आवडली तर टाळ्या वाजवा आणि कविता नाही आवडली तर टाळ्या जोरात वाजवा, म्हणजे आम्हाला कळेल की कविता नाही आवडली. ठीक आहे, हां, जेणेकरून टाळ्या वाजतात. हॅलो. कवितेचं शीर्षक आहे माझं गाव. शोधाया निघालो पण वाट गवसना, हृदयात रुजलेलं गाव दिसना. शोधाया निघालो पण वाट गवसना, हृदयात रुजलेलं गाव दिसना. प्रेम पाजराची जिथ वहायची गंगा, एकतेचा ध्यास जिथ करायचा दंगा. सदा हरित असायचा शेजार धर्म, वेशी बाहेर राहायचे सदा काळे कर्म. त्या गावकीचा बहरलेला माळा दिसना. शोधाया निघालो पण वाट गवसना. सवंगडी होते फार उदार मनाचे, मैत्रीच्या राज्यातील दिलदार राजे. सुगंधी सुरेल होते भावनेचे गीत, मनाशी न्यारी जुळायची प्रीत. त्या पाखरांची किलबिल कानी पडना, हृदयात रुजलेलं गाव दिसना. वाटा मोकळ्याच होत्या नवती कवाडे, मोकळ्या मनाचे इथे होते राजवाडे. पारावर रंगायच्या गावकीच्या बाता, क्षणार्धात सुटायच्या मनातील चिंता. हो, अंगणात त्या फुलांचा सडा पडना, हृदयात रुजलेलं गाव दिसना. मीपणाचा काळाला करपली एकी, क्रोध भावनेन लुप्त केली आहे नेकी. द्वेष मात लायजान लुप्त केले गाव, आपलेसे कोणी मना लागनाय ठाव. हो, निलेशाच्या कल्पनेला कोंब फुटना, हृदयात रुजलेलं गाव दिसना. शोधाया निघालो पण वाट गवसना, हृदयात रुजलेलं गाव दिसना. हृदयात रुजलेलं गाव दिसना, हृदयात रुजलेलं गाव दिसना. त्यानंतर या कवितेवरती म्हणजे कवितेत सारं काही आहे, त्याच्यावरती पुन्हा आणखी टिप्पणी करण्याची गरज नाही आहे, कारण आता जे गावाचं स्वरूप बदललेलं आहे, जे आपण पाहतो परिवर्तन आहे. परिवर्तन ही गोष्ट चांगली आहे, पण कितपत चांगली आहे, ज्यात जर गाव पण हरवलं असेल तर आपल्याला पुन्हा विचार करण्याची गरज आहे. मी भावेशला विनंती करतो, त्याची एक कविता. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांच्या कविताचे समूहाचे सर्व आमचे पांडुरंग जाधव सर, आम्ही अवधीने त्यांना दादा म्हणतो, देवासुद्धा हात मारतो कधी कधी. तर त्यांचीसुद्धा 2 पुस्तकं या ठिकाणी प्रदर्शित झालेली आहेत. नैवेद्य आणि गंधमोगरी ही 2 प्रकाशित पुस्तकं झालेली आहेत, अवेलेबल आहेत. इथे कोणाला पाहिजे असल्यास स्टॉल लावलेला आहे. त्याचप्रमाणे कोकणदीप मासिक जे आहे त्याचे ते कार्यकारी संपादक आहेत आणि रायगड जिल्हा मराठी साहित्य मंडळ सचिव आहेत आणि अनेक वृत्तपत्र तसेच दिवाळी अंकामध्ये त्यांचं लेखन असतं आणि विशेष करून ते गझलकार म्हणून नावाजलेले आहेत, प्रसिद्ध आहेत सर्वांसाठी. तर माझी साराय कविता मी या ठिकाणी पहिलं पुष्प अर्पण करणार आहे. भात कापणीची सीझन चालू आहे. हां. पणत्या विकून सुद्धा अंधार ओसरीला,
पण त्या विकून सुद्धा अंधार ओसरीला. येणार ते केव्हा सांगा दिवाळी, येणार ते केव्हा सांगा दिवाळी. जन्मभराची पाखर असते, दुसऱ्यांसाठी भाकर असते. जन्मभराची पाखर असते, दुसऱ्यांसाठी भाकर असते. किती भूमिका ती निभावते, कधी कारले साखर असते, कधी कारले साखर असते. आली सराय सराय झाली कापणीची घाय, आली सराय सराय झाली कापणीची घाय. इले कोयते पाजवून माय शेतावर जाय, इले कोयते पाजवून माय शेतावर जाय. जाय शेतावर माय कोरा पिऊन सिंचाय, जाय शेतावर माय कोरा पिऊन सिंचाय. राब राब ते शेतात सुका कोरड्यास खाय, राब राब ते शेतात सुका कोरड्यास खाय. सुका कोरड्यास खाय वर तांब्यावर तोय, सुका कोरड्यास खाय वर तांब्यावर तोय. ऊन निंबार झेलून किती तापते ही डोय, ऊन निंबार झेलून किती तापते ही डोय. किती तापते ही डोय नाही सांगायची सोय, किती तापते ही डोय नाही सांगायची सोय. लोंब दाण्याने भरली नाही दिसे कुठे पोय, लोंब दाण्याने भरली नाही दिसे कुठे पोय. नाही दिसे कुठे पोय झाले कष्टकरी भोय, नाही दिसे कुठे पोय झाले कष्टकरी भोय. अख्खी हयात सरली सांगे भेगाळले पाय, अख्खी हयात सरली सांगे भेगाळले पाय. सांगे भेगाळले पाय नको कुणाची ती हाय, सांगे भेगाळले पाय नको कोणाची ती हाय. माझ्या आईच्या कष्टाची आली भातावर साय, माझ्या आईच्या कष्टाची आली भातावर साय, आली भातावर साय. खूप म्हणजे ते सराईचे दिवस आठवले खरं तर, जेव्हा आम्ही शेतात भात कापणीसाठी जायचो किंवा तेव्हा मनापासून नाही, अगदी जड पावलाने, कारण खेळण्याची वेळ किंवा सुट्टीची वेळ त्यात जायची आणि ते सगळे दिवस एकदम आठवले. आत्ताही भात कापणी ठिकठिकाणी चालू आहे, पाऊस अजूनही पडतोय, शेतचं नुकसान होत आहे, पण आसमानी संकट आहे, त्याला आपण काही करू शकत नाही, फक्त कवितेतून व्यक्त होऊ शकतो. पण खरंच भावेश थँक्यू ही कविता सादर केल्याबद्दल, कारण आज पुन्हा ते दिवस आठवले, सरायचे दिवस आहेत. भावेशनं आता उल्लेख केला की गझलकार आहे, तर मग माझी जबाबदारी वाढते आणि मग आपोआपच गझल येईल. तर हां, ही गझल 2 वर्षापूर्वी मी गवळे ते पहिल्यांदा सादर केली होती, आज पुन्हा सादर करतोय. तेव्हा बऱ्याच लोकांना आवडली होती म्हणून पुन्हा हे धारिष्ट करतोय ही गझल पुन्हा सादर करूया तुमच्यासाठी. खरं तर 2 वेगवेगळ्या धाटणीच्या कविता झाल्यात. एक गावाकडची कविता, पुन्हा सराय गावाकडची आणखी ते एक वेगळं वातावरण, आता तेही लुप्त होत चाललं आहे, काही शेती बंद होत चालले आणि त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत मुलाखतीमध्ये अनिल शिकवणांशी की नव्याने शेतीमध्ये काय बदल करता येतील कसं, तर त्याच्यावरती उत्तर मिळतीलच आपल्याला. पण माझी गझल जी आहे त्याचा विषय आहे तो खरं तर उभा वाद आहे पंढरीच्या विठ्ठलाशी. आपण विठ्ठलाला माऊली म्हणतो आणि मग त्याच्याकडे थोडा आपला तक्रारी सांगतो, त्याच्याशी भांडतोय. तर असंच एक भांडण या गझलेतून मांडण्याचा प्रयत्न आहे. तर पहिला शेर असा आहे. बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपण जेव्हा कविता ऐकतो तेव्हा कविता एका वेळीपासून शेवटच्या वेळी सलग ऐकली की मग ती कविता संपते आणि मग आपण टाळ्या वाजवतो. तर मुळात गझल म्हणजे प्रत्येक 2 ओळींचा शेर ही एक कविता आहे. मग एक एक शेर संपला की टाळ्या वाजवल्यात किंवा व्हावा म्हटलं तरी हरकत नाही. आवडलं नाही तरी व्हावा म्हणा, मला बरं वाटेल. ठीक आहे, आवडलं नाही तरी व्हावा म्हणा, मला बरं वाटेल. सो पहिला शेर असा आहे, आपल्याचा शेर असा आहे. तुझी पंढरी, तुझी पंढरी, तुझी तुझी पंढरी तुला लखलाव विठ्ठला, दे मला परत माझाच गाव विठ्ठला. तुझी पंढरी तुला लखलाव विठ्ठला, दे मला परत माझाच गाव विठ्ठला. भेटण्यास ये वीट सोडू नये करा. पुन्हा पुन्हा मीच काय यायचं आषाढी कार्तिकेला. भेटण्यास ये वीट सोडू नये करा, युगायुगांचा संपो वाद विठ्ठला. तुझी पंढरी तुला लखलाव विठ्ठला, दे मला परत माझाच गाव विठ्ठला. होते नव्हते तुझ्याच ठाई अर्पिले, होते नव्हते तुझ्याच ठाई अर्पिले, कशाला आता फिरवतो पाठ विठ्ठला. खरं तर हा शेर कोविडच्या काळात सुचलेला शेर आहे. होते नव्हते तुझ्याच ठाई अर्पिले, कशाला आता फिरवतो पाठ विठ्ठला. दे मला परत माझाच गाव विठ्ठला. तुझी पंढरी तुला लखलाव विठ्ठला.
सकाळ दुपार दिवसभर फोन वाचला. ही आजची स्थिती आपली सगळ्यांची बरं का. सकाळ दुपार दिवसभर फोन वाचला. आली नाही कुणाची साध विठ्ठला, आली नाही कुणाची साध विठ्ठला. दे मला परत माझाच गाव विठ्ठला, तुझी पंढरी तुला लाभ विठ्ठला. दे मला परत माझाच गाव विठ्ठला. आणि आखरी शेर आहे, शेवटचा शेर. मी साऱ्यांशी माझे नाते तोडले. तुमच्याशी नाही, बाकीच्याशी. मी साऱ्यांशी माझे नाते तोडले, केवळ तुझाच मला आधार विठ्ठला, केवळ तुझाच मला आधार विठ्ठला. तुझी पंढरी तुला लाभ विठ्ठला. दे मला परत माझाच गाव विठ्ठला, दे मला परत माझाच गाव विठ्ठला. धन्यवाद. पुन्हा मी अगदी हे आता निवेदनामध्ये फारसा वेळ घेणार नाही आहे, कारण वेळ खूप झालेला आहे आणि आपल्याला फक्त कविता ऐकायची आहे. सो माझं अँकरिंग स्किल्स मला दाखवायला इंटरेस्ट नाही आहे, तर आपण निलेशला पटकन ऐकू. निलेश, दुसरी कविता. हॅलो. कवितेचं शीर्षक आहे षंडयुग. सध्याची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे या कवितेतून, लक्ष असू द्या. सावधान षंडानी जग हे पुरे भरले आहे, सावधान षंडानी जग हे पुरे भरले आहे, सावधान षंडानी जग हे पुरे भरले आहे. आभाळाच्या छताखाली सुन्नता आहे, सावधान षंडानी जग हे पुरे भरले आहे. घाव हे सोसेनासे झाले या भूमी मातेला, घाव हे सोसेनासे झाले या भूमी मातेला. कुठे दुष्काळ धरणी कंप महापूर आहे, सावधान षंडानी जग हे पुरे भरले आहे. माजलेत अत्याचारी कौरव पावलो पावली, माजलेत अत्याचारी कौरव पावलो पावली. दिन दुबळ्यांना प्रतीक्षा पांडवांची आहे, सावधान षंडानी जग हे पुढे भरले आहे. कोवळ्या काळ्या चुरगळण्या टपलत सौभाई, कोवळ्या काळ्या चुरगळण्या टपलत सौभाई. वासनेची या जगाला कीड लागली आहे, सावधान षंडानी जग हे पुरे भरले आहे. किती सोसावे आता करावं म्हणतो यलगार, किती सोसावे आता करावं म्हणतो यलगार. पण षंडांच्या गर्दीत माणूस पण हरवलं आहे, सावधान षंडानी जग हे पुरे भरले आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण भावेशकडे बोलूया. भावेश, कोणती कविता? पुन्हा एकदा गावाकडची कविता. हरवलं गाव माझं. निसर्ग कवी आहे, एक निसर्ग कविता व्हायलाच हवी. खरं तर निलेश सरांनी असं गायला लागल्यावर आम्हाला सुद्धा गाण्याची इच्छा होते, परंतु कवीचा गळा नसतो, नरड असतं, त्यामुळे गाण्याचा मी प्रयत्न करत नाही आहे. चांदण्यांचे गाव मी सोडून आलो, चांदण्यांचे गाव मी सोडून आलो, या जगाला हात मी जोडून आलो. मतलबी दुनियेत जगतो या आहे, मतलबी दुनियेत मी जगतो या आहे. दुःख माझे मी आता गाडून आलो, दुःख माझे मी आता गाडून आलो. हरवलं गाव माझं, दुरावलं गाव माझं, हरवलं गाव माझं, दुरावलं गाव. कसं सांगू मित्रा माझं बदललं गाव, कसं सांगू मित्रा माझं बदललं गाव. घरे कौलारू मातीची पिढ्यान पिढ्यांची, घरे कौलारू मातीची पिढ्यान पिढ्यांची. कुठे गेली माणसेती जीवा भावाची, कुठे गेली माणसेती जीवा भावाची.
आजा पंजा कोणी नाही नातवाला ठाव, आजा पंजा कोणी नाही नातवाला ठाव, कसं सांगू मित्रा माझं बदललं गाव, हरवलं गाव माझं दुरावलं गाव. मिटला या पायवाटा तुटली ही नाती, मिटला या पायवाटा तुटली ही नाती, देव्हाऱ्यात उजळेना धूप तेल वाती, नाही पोरी बायकांना रडायला भाव, नाही पोरी बायकांना रडायला भाव, हरवलं गाव माझं दुरावलं गाव. फूट भाव भावकीत गावकीत वाद, फूट भाव भावकीत गावकीत वाद, कोणी कोणालाच हेते घाले नाही साध, कोणी कोणालाच हेते घाले नाही साध. राजकारण्यांनी इथे विस्मरला आहे बहुतेक इलेक्शन, राजकारण्यांनी इथे साधलाय डाव, कसं सांगू मित्रा माझं बदललं गाव, हरवलं गाव माझं दुरावलं गाव. शेतीवाडी विकू नको नको विकू माडी, शेतीवाडी विकू नको नको विकू माडी, मेल्यावर पुरणार कुठे तुझी बॉडी, मेल्यावर पुरणार कुठे तुझी बॉडी. सत्य बोल भावेशाचे काळ जात गाव, सत्य बोल भावेशाचे काळ जात गाव, हरवलं गाव माझं दुरावलं गाव. कसं सांगू मित्रा माझं बदललं गाव, कसं सांगू मित्रा माझं बदललं गाव, बदललं गाव. धन्यवाद. बदललेल्या गावाची व्यथा सांगणारी कविता आणि थोडंसं त्याच बदलाचं वेगळं स्वरूप मी सांगण्याचा प्रयत्न करतोय माझ्या कवितेतून. इथे तर भावेशनी बरीचशी समग्र परिस्थिती वर्णन करण्याचा प्रयत्न केला, माणसं कशी बदलले, दुरावा कसा आला आहे आणि त्याची कारणंही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी जी कविता मांडतोय ती थोडीशी वेगळी आहे, की थोडीशी नागरीकरणाकडे वळलेली कविता आहे. म्हणजे आता जर प्रत्येक गावात आपण गेलो तर पाहाल तर प्रत्येक गावात किमान 5 ते 6 घरांचं नवीन बांधकाम चालू आहे. माझा भाऊ इथे बांधकाम आहे, त्याच्या व्यवसायावर मला घराने आणायची, पण चांगली गोष्ट आहे. लोक नवीन घरं बांधतात, पण ही घरं बांधताना नेमका काय विचार होतो आणि त्यात नेमकं काय हरवतं आहे, ठीक आहे ना. आता घराची संकल्पना कशी बदलत चालते. तर एक छोटीशी आठवण आहे माझ्या या कवितेत, तुम्हालाही आठवते आणि तुम्ही तुमचं घर पुन्हा एकदा बघून घराकडे पाहात लक्षात येईल तुमच्या की आपण नेमकं काय हरवलं आहे आणि काय मिळवलं. तर कवितेचं शीर्षक आहे अंगड. थोडीशी मुक्तछंदातली कविता आहे, यमक नाही आहे. भाऊजी भाऊ गाडी वगैरे आहेत ना, हां यमक नाही आहे. नाहीतर कवी लगेच समीक्षक टिपून असतात, तरी कवी म्हटलं तर यमक का नाही आहे ना. तर मुक्तछंदातली कविता आहे. अंगण. सकाळच्या कोवळ्या उन्हात, सकाळच्या कोवळ्या उन्हात अंग शेकवता शेकवता आजा सांगायच्या मला गोष्टी रामायण महाभारताच्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात अंग शेकवता शेकवता आजा सांगायच्या मला गोष्टी रामायण महाभारताच्या. कुरडया पापड आजीचे, कुरडया पापड आजीचे राहायचे वाळत खुशाल, त्यात चोच मारायचे पक्षी डोळा झुकवून गंधले. आई आवडीने अंगणात सडा सारवण करायची, आई आवडीने अंगणात सडा सारवण करायची. रोज दाणे टिपायला तिथे पाखरांची शाळा भरायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत इथेच बाबांच्या कुशीत विजायचो, अंगावर चांदणे घेऊन भावंडांसोबत खेळायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत इथेच बाबांच्या कुशीत विजायचो, अंगावर चांदणे घेऊन भावंडांसोबत खेळायचो. आता जुन्या घराच्या जागी आम्ही नवीन घर बांधलंय. आता जुन्या घराच्या जागी आम्ही नवीन घर बांधलंय. अंगणही घेतलं घरात, जागा कमी पडते. अंगणही घेतले घरात, जागा कमी पडते म्हणून मुलं म्हणतात आता कधी, मुलं मागतात आता कधी खेळायला मोकळं अंगण. मुलं मागतात आता कधी खेळायला मोकळं अंगण. निरुत्तर होतो मी आणि माझ्यातलं शहरीकरण, निरुत्तर होतो मी आणि माझ्यातलं शहरीकरण. आणि जाता जाता 2 ओळी की म्हणजे याच्या आधीच मला सादर करायच्या होत्या, त्या आता शेवटी सादर करतो की या ओळी खरं नवलकर काका नाही आहे, त्यांना फार आवडतं त्या ओळी की आखरीत कसं घडवू लागलं
खेड्यांनाही शहराचं स्वप्न पडू लागलं. तर आता खेड्यांनाही शहराचं स्वप्न पडतं आणि म्हणूनच आपली अंगणं हरवतात आणि पुढे मागे मुलं अंगण मागतील तेव्हा आपल्याकडे उत्तर नसेल, फक्त आपण निरुत्तर असो. म्हणून ही कविता. धन्यवाद. मन लावून ऐकल्याबद्दल मी पुन्हा एकदा टेस्टला विनंती करतो. थँक्यू दादा. पांडुदादाची ओळख करून देताना असं म्हणतं की मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा पद्धतीची ही व्यक्ती आहे. आमच्यासारख्या दोन छोट्या कलाकारांना सोबत घेऊन जाण्याचं त्याचं जे काय एक वेगळा गुण आहे त्याच्यात तो खूप भावतो. आणि दुसरी एक ओळख म्हणजे सांगायची झाली त्याने आता विविध क्षेत्रातून निर्मिती क्षेत्रातही त्याने आता स्वतःचं पाऊल ठेवलं आहे. मागच्या दसऱ्याला आम्ही एक देवीचं नवरात्रीचं गाणं लाईव्ह केलं होतं आणि आजच्या त्या शुभमुहूर्तावर आम्ही दिवाळीचं गाणं लाईव्ह करतोय आणि तेच दिवाळीचं गाणं मी आता इथे म्हणून दाखवतो. नंतर करूया. मी आधी दिव्या दिव्यातून तेज मंद हासले, शुभ्र चांदणे दारी पसरले, काजव्यांची फुले अंगणात लाजली. आली दिवाळी लखलखणारी, आली दिवाळी मना हर्षवणारी, आली दिवाळी पाना फुलांचे तोरणदारी, अंगणात सजली रांगोळी न्यारी, उठण्याचा गंध सौख्याची तारी, आनंद हलके हलके पुकारी, भरून वाहते हर्ष ओंजळी, लेकरांच्या गाली गोड मंद हासली. आली दिवाळी लखलखणारी, आली दिवाळी मना हर्षवणारी, आली दिवाळी गाव शिव सारे उजेडात झाले, तन मन पंच प्राण उजळून गेले, बोलके हे रूप जणू पणतीस आले, वाती संगे ज्योत दिवाळीची गाणी बोले, दुःख विरले अवघी चिंता सरली, आनंदाची वारी सुदबुद हरली, नवतीची आस या मनास लागली. आली दिवाळी लखलखणारी, आली दिवाळी मना हर्षवणारी, आली दिवाळी दुःख विसरून करू निश्चय नवे, लक्ष्मीस ओवळूया लेकरांचवे, सरतील भोग दिसतील नवे, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे. आली दिवाळी सुखी किरणे फाकली, धैर्य हासले अनचिंता भागली, लेकरांच्या गाली गोड मंद हासली. आली दिवाळी लखलखणारी, आली दिवाळी मना हर्षवणारी, आली दिवाळी. या गाण्याचं आता आपण अनावरण करणार आहोत. मी मुंडेकर फॅमिलीला आमंत्रित करतो इथे. संतोष मुंडेकर, स्वप्नाली मुंडेकर आणि पार्थ मुंडेकर. खरं तर आजचा कार्यक्रम आपला जो होतोय त्या कार्यक्रमाची प्रेरणाच मुंडेकर फॅमिली आहे. त्यांच्या सहयोगाने त्यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम होतोय. त्यामुळे त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी या पोस्टरचं अनावरण करावं आणि गाणं लोकांसाठी आता खुलं झालंय, रिलीज झालंय असं जाहीर झालं. या ठीक आहे.
आणि आता हे गाणं पब्लिकली रिलीज झालेलं आहे. गाणं तुम्ही अष्टगंध या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता. आत्ता ही गाणं तुम्हाला ऐकायला वेळ. गाणं गायलं आहे शाहीर प्रभू पुजारी आणि शीतल लिंगणकर यांनी. धन्यवाद. आपली मैफिल अशीच पुढे चालू राहील. त्यानंतर मी विनंती करतो भावेशला एक कविता सादर करण्यासाठी. की नको आडवी जात पाहिजे माणूस माणसात पाहिजे. की नको आडवी जात पाहिजे माणूस माणसात पाहिजे. वरवर नाते फक्त नसावे विणलेले रक्तात पाहिजे. मेल्यावरती गर्दी होते जगताना हृदयात पाहिजे. की मेल्यावरती गर्दी होते जगताना हृदयात पाहिजे. हात सोडला सगळ्यांनी जर हात तुझा हातात पाहिजे. नको आडवी जात पाहिजे. आयुष्याला गीत म्हणालो जगण्याला मी प्रीत म्हणालो. आयुष्याला गीत म्हणालो जगण्याला मी प्रीत म्हणालो. जाता जाता मरणाला मी आयुष्याची जीत म्हणालो. जाता जाता मरणाला मी आयुष्याची जीत म्हणालो. छातीला मी ढाल म्हणालो डोळ्यांना आभाळ म्हणालो. छातीला मी ढाल म्हणालो डोळ्यांना आभाळ म्हणालो. जाता जाता आयुष्याला जगण्याची मी रीत म्हणालो. जाता जाता आयुष्याला जगण्याची मी रीत म्हणालो. शब्दाला मी शस्त्र म्हणालो लाजेला मी वस्त्र म्हणालो. शब्दाला मी शस्त्र म्हणालो लाजेला मी वस्त्र म्हणालो. जाता जाता आयुष्याशी थोडेसे निगडीत म्हणालो. जाता जाता आयुष्याशी थोडेसे निगडीत म्हणालो. आईला सावली म्हणालो मुलीला बाहुली म्हणालो. आईला सावली म्हणालो मुलीला बाहुली म्हणालो. जाता जाता बापाला मी उगाच थोडा भीत म्हणालो. जाता जाता बापाला मी उगाच थोडा भीत म्हणालो. भिंतीना मी घर म्हणालो गर्दीला मी शहर म्हणालो. भिंतीना मी घर म्हणालो गर्दीला मी शहर म्हणालो. जाता जाता सुख दुःखाचे दोन आसवे कुसित म्हणालो. जाता जाता सुख दुःखाचे दोन आसवे कुसित म्हणालो. असण्याला मी श्वास म्हणालो नसण्याला मी आस म्हणालो. असण्याला मी श्वास म्हणालो नसण्याला मी आस म्हणालो. जाता जाता या जगण्याचा शेवटने मातीत म्हणालो. जाता जाता या जगण्याचा शेवटने मातीत म्हणालो. आयुष्याला जीत म्हणालो जगण्याला मी प्रीत म्हणालो. जाता जाता मरणाला मी आयुष्याची जीत म्हणालो. जाता जाता मरणाला मी आयुष्याची जीत म्हणालो. खरं तर सगळ्याच कविता नसतात मैफिलीत सादर करण्यासाठी. सगळ्याच कविता नसतात मैफिलीत सादर करण्यासाठी. एखादी असते आपली आपल्यापुरती. तिचा प्रवास ठरलेला असतो. ती पोहोचते बरोबर तिच्या अंतिम ध्येयापर्यंत आणि तिला दादही मिळते अगदी अपेक्षित जशी आता तुम्ही दिली दाद या कवितेला. ती अगदी अपेक्षित अशी दाद होती ती मिळायलाच हवी होती. आणि एखादी कविता असते जिला नसतो कुठला जागा पिछा भूतकाळ भविष्यकाळ. ती केवळ जगते वर्तमानात. तर तशी ही भावेशची कविता वर्तमान जगणारी आहे आरसात झाकवणारी कविता आहे. आणि काही प्रत्येक कवितेनं क्रांती घडवावी असं काही याच्या पुढे मी जी कविता सादर करणार आहे ती या पद्धतीतली कविता आहे. प्रत्येक कवितेने क्रांती घडवावी असं काही नाही. फक्त आपल्या आतला जिवंतपणा शाबूत ठेवला तरी खूप झालं. तर अशा जिवंतपणा शाबूत ठेवणाऱ्या कविताचा मी सादर करत असतो आणि त्याचा प्रत्यय तुम्ही घेत आहात. खरं तर आता मी सलग असे काही तुकडे कवितांचे सादर करणार. त्याच्यानंतर मी गझल सादर करेल. एक कविता अशी आता हल्लीच लिहिलेली कविता आहे अगदीच मार्चमध्ये. त्याच्या आधी दोन ओळी अगदी नवीनच. नको अशी भेटत जाऊ तू भल्या पहाटे. नको अशी भेटत जाऊ तू भल्या पहाटे. म्हणजे पहाटे पहाटे मला जागे येते तसं काय सर. नको अशी भेटत जाऊ तू भल्या पहाटे. दिवसभर पुढेवर मी माझा राहत नाही. तर आणि म्हणूनच एक कविता अशी होती अगदी तुकड्या तुकड्यातली कविता. पुन्हा एकदा स्वर कविता. हां तुझ्यासाठी लिहिलेली तुझ्यावर लिहिलेली तुझ्यासाठी लिहिलेली तुझ्यावर लिहिलेली माझी प्रत्येक कविता तुझ्यापर्यंत पोचली तर
तुझ्यासाठी लिहिलेली, तुझ्यावर लिहिलेली माझी प्रत्येक कविता तुझ्यापर्यंत पोचते तर त्यातलं तुझं पण तेवढं वेचून घे आणि माझं जे असेल काही अगदीच असेल असं नाही, पण असलंच काही तर मला परत कर. म्हणजे एवढं तर तुला जमेल नाही का? हे जमायला हवं. आणि नाही जमलं तर ठीक आहे ना, नाहीतर माझी कविता काय आणि मी काय तुला परके थोडीच होत. तर एक गझल त्यालाच धरून पुढे की पहिल्या मधल्याचा शेर असा आहे, बाबूजी, तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. निलेश, पुढचा शेर तुझ्यासाठी खास, तुझं मनोगत आहे. हां, मी शाळेचा विषय काढला नाही, भूतकाळात तुला न्यायचे नव्हते. मी शाळेचा विषय काढला नाही, भूतकाळात तुला न्यायचे नव्हते. तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. मिठीत अलगत तुझ्या विरघळत गेलो, मिठीत तुझ्या अलगत विरघळत गेलो, तसे मलाही सावरायचे नव्हते. आठवलं काय तुला? ठीक आहे. तुझ्या हाताचा शेवटी लागलेला, ही ज्यांची अधुरी कहाणी आहे ना त्यांना हे रिलेट होईल. तुझ्या हाताचा शेवटी लागले ना, तुझ्या हाताचा शेवटी लागले ना, पत्र तुला जे पाठवायचे नव्हते. तुझ्या हाताचा शेवटी लागले ना, पत्र तुला जे पाठवायचे नव्हते. तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. आणि शेवटचा शेर, आखरी शेर, प्रेम वगैरे नाही असे म्हटले, प्रेम वगैरे नाही असेल म्हटले, मनावर तेवढेच घ्यायचे नव्हते. तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. धन्यवाद. पुन्हा एकदा सुमधुर आवाजात निलेशची कविता ऐकूया. म्हणजे निलेशची 3,500 जास्त जाकडीची गाणी आहेत. ते एखादं जाकडीचं त्या अनुषंगाने गाणं झालं खरं हां तर फार मजा येईल, बरोबर? तसा तो फील येईल. थोडी वेगळी कविता सादर करतो. ही कविता आहे सासूने वैतागून केलेली कविता आहे. पाया पडते सूनबाई बंद कर तुझी चाल, पाया पडते सूनबाई बंद कर तुझी चाल, आणि पहिलं तुझं व्हॉट्सअप चोलीमध्ये जा. रोज नवीन ड्रेस नवं काढतीस फोटो, रोज नवीन ड्रेस नवं काढतीस फोटो, रडून उपाशीच झोपून जातो छोटू. दीपिका फिफी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, दीपिका फिफी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, आणि पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा. लगीन झालंय आपलं थोडं शहाण्यासारखं वागावं. 4 दिवसाचं सासू सासर तोंड धरून बोलावं. मरून गेलो आम्ही मग बस वाजवीत टाळ, आणि पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा. रोज बनवतेस एक मेनू, वाजवतेस झोपाय 12, रोज बनवतेस एक मेनू, वाजवतेस झोपाय 12. पुलाव असतो चांगला पण त्यात दगड आणि गारा. टुमटुम वाजतो फोन, अगं बाई टुमटुम वाजतो फोन, पोरी लक्ष ठेव टाळ, आणि पहिलं तुझं व्हॉट्सअप चोलीमध्ये जाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चोलीमध्ये जाळ. मान्य आहे दुनिया चंद्रावर गेली, पण मान मर्यादा थोडी पाळ, नाहीतर पोटातूनच नेट पॅक मारायला सांगेल बाळ. पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. भावेश कविता. बऱ्याच दिवसानंतर आपण आठवले आपले बालपण, बऱ्याच दिवसानंतर आपण आठवले आपले बालपण. पोटी पडवी गायब झाली, कसे घराचे गेले घरपण, पोटी पडवी गायब झाली, कसे घराचे गेले घरपण. नदीचे नदीपण आणि बाईचे बाईपण यांचे समर्पण करणारी ही माझी कविता सादर करतोय. बाईपण.
वरवर दिसते उथळ जेवढी त्याहून असते अधिक खोलती. वरवर दिसते उथळ जेवढी त्याहून असते अधिक खोलती. जन्मतीचा हा वरवर दिसते उथळ जेवढी त्याहून असते अधिक खोलती. जन्मतीचा हा दुसऱ्यांसाठी तरीही जपते मनी ओलती. तरीही जपते मनी ओलती. 12 महिने उभा जन्म हा खाचा भरुनी पुढे चालते. 12 महिने उभा जन्म हा खाचा भरुनी पुढे चालते. बरे वाईट घेते अनुभव ओठांवरती हसू राखते. बरे वाईट घेते अनुभव ओठांवरती हसू राखते. सुखदुःखाच्या काठावरती हिरवाईची शाल पांघरे. सुखदुःखाच्या काठावरती हिरवाईची शाल पांघरे. आतून राखड कणखर असते कोमल लवचिक वरुण वावरे. आतून राखड कणखर असते कोमल लवचिक वरुण वावरे. नदी सारखी असते बाई समर्पणाची व्याख्या साधी. की नदी सारखी असते बाई समर्पणाची व्याख्या साधी. मिलन होते सरते शेवटी जगते नंतर मरते आधी. जगते नंतर मरते आधी. वरवर दिसते उथळ जेवढी त्याहून असते अधिक खोलती. जन्मतीचा हा दुसऱ्यांसाठी तरीही जपते मनी बोलती. तरीही जपते मनी बोलती. तरीही जपते मनी बोलती. आणि भावेशच्या कवितेला अनुसरून एक मला कविता आठवते की किरण येले जे आमचे ज्येष्ठ कवी आहेत आणि त्यांच्या परवानगीनेच ही कविता मी सादर करतो कारण त्यांची प्रचंड मला कविता आवडते आणि भावेशच्या कवितेशी